नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं रामभाऊ अड्डा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण डिसेंबर महिन्यातील चालू घडामोडीवरील टॉप 50 प्रश्न घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? मित्रांनो, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून CP राधाकृष्ण यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि हा पदभार 31 जुलै 2024 या दिवशी स्वीकारण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक तिसरा आहे, झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ही मित्रांनो हेमंत सोरेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 43वी ज्युनियर खो खो स्पर्धा ही पुरुष आणि महिला ही चॅम्पियनशिप 2024ची ही स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकलेली आहे? ही स्पर्धा हे महाराष्ट्र राज्याने म्हणजेच आपल्या राज्याने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे, अलीकडेच कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे? मित्रांनो, प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? यशवंतराव चव्हाण हा राज्यस्तरीय पुरस्कार हा जयसिंगराव पवार यांना मिळालेला आहे आणि हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानामार्फत देण्यात येत असतो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 आहे, 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियापासून बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? सोशल मीडियापासून बंदी घालणारा हा पहिला देश ऑस्ट्रेलिया या देशामध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियापासून बंदी घालण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय लेखकाला इरॅस्मुस प्राइज 2024ने सन्मानित करण्यात आलेले आहे? हा पुरस्कार मित्रांनो अमिताभ घोष यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे, डेव्हिस कप 2024चा हा कप मित्रांनो कोणत्या देशाने जिंकलेला आहे? डेव्हिस कप 2024चा हा कप हा इटली या देशाने जिंकलेला आहे. हा कोणत्या खेळात संबंधित आहे? पहा, टेनिस या खेळात संबंधित हा कप जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने सुरू केलेला पॅन 2.0 प्रकल्प हा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? केंद्र सरकारने सुरू केलेला हा 2.0 हा वित्तीय मंत्रालयाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा, प्रश्न क्रमांक 11 आहे, आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी ही कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आशियाई बँकेच्या या अध्यक्षपदी ही मास्तो कांडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा, भारतीय नौदलाने कोणत्या अणुअस्त्र वाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? भारतीय नौदलाने ही K4 या अणुअस्त्र वाहून नेणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा, प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणत्या राज्य सरकारने ITI मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिन्यांसाठी मासिक पाळीदरम्यान 2 दिवसाची विशेष सुट्टी घोषणा केलेली आहे? मित्रांनो, ही कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळीदरम्यान 2 दिवसाची सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे? पहा, केरळ राज्याने केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे? ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी ई-दाखील हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा, प्रश्न क्रमांक 15 आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024च्या इंडेक्समध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? या इंडेक्समध्ये अमेरिका हा देश प्रथम स्थानावर आहे. आणि पुढचा प्रश्न काय आहे पहा, नेटवर्क इंडेक्स 2024च्या या इंडेक्समध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? भारत हा आपला 49व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा, प्रश्न क्रमांक 17 आहे, 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन हे आसाम राज्यामध्ये करण्यात आलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे, प्रसार भारतीने आपला OTT प्लॅटफॉर्म जो सुरू केलेला आहे म्हणजे लॉन्च केलेला आहे, या प्लॅटफॉर्मचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे पहा. वेव्स या प्लॅटफॉर्मचे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, आता प्रश्न क्रमांक 19 काय आहे पहा. असे कोणते भारतीय व्यक्ती आहेत ज्यांनी इटलीमध्ये आयोजित केलेल्या अंडर 8 म्हणजेच 8 वर्षाच्या आतील वर्ल्ड कॅटेस चेस चॅम्पियनशिप 2024चा किताब जिंकलेला आहे. दिवित रेड्डी यांनी हा किताब जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळालेला आहे. हे उत्तर आहे टॉक्सिक या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 21 आहे, इंडिया 2024मध्ये म्हणजेच मागचाच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या इंडिया या 2024मध्ये कोणाला पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे. पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार विक्रांत मेसी यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत हा आशियातील कितवा देश ठरलेला आहे. ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा हा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. आता प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतात कोठे जपानी मेंदू ज्वराचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे. जपानी मेंदू या आजाराचा पहिला रुग्ण हा दिल्ली या शहरामध्ये आढळून आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024चे आयोजन हे कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. इंडियन इंटरनॅशनल सायन्स या फेस्टिवलचे आयोजन हे आसाम राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 25 आहे, मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी ही पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. अग्नी वॉरियर 2024च्या या सैन्य अभ्यास कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा सैन्य अभ्यास हा भारत आणि सिंगापूर या 2 देशांमध्ये करण्यात आलेला आहे. आणि या देशाचे याचे आयोजन हे भारत देशामध्ये झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 27 आहे, कोणत्या भारतीय लेखकाला एरॅम्यूस प्राइज 2024चा हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणत्या भारतीयाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. अमिताभ घोष यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आलेले आहे. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन हे लडाख येथे स्थापन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 29 आहे, कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेच्या FBI संचालकपदी कोणत्या भारतीय वंशांच्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे पहा. FBI फुल फॉर्म काय आहे पहा, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आणि याच्या संचालकपदी ही काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 31 आहे, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेते पदक हे कोणी पटकावलेले आहे पहा. PV सिंधू यांनी पटकावलेले आहे. आणि याच्यामध्ये पुरुष विजेतेपद हे लक्ष्य सेन यांनी पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि मलेशिया दरम्यान संयुक्त लष्करी सराव जो सुरू आहे या सरावाला काय नाव दिलेले आहे पहा. हरिमाहू शक्ती 2024चा या सरावाला या नाव दिलेले आहे. आणि हा सराव क्वालालंपूर या ठिकाणी सुरू आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 33 आहे, फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरलेली आहे. फिल्मफेअर OTT अवॉर्ड या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ही द रेल्वेमॅन ही वेब सिरीज ठरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा कितवा व्याघ्र प्रकल्प आहे. माधव नॅशनल पार्क हा मध्य प्रदेश राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 35 आहे,
जय शाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत? ICCच्या अध्यक्षपदी हे जय शाह हे 5वे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ही कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ही शरद पवार यांची निवड करण्यात आलेली आहे आणि या संमेलनाचे आयोजन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025चे आयोजन हे कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025चे हे आयोजन उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न ही लेटेस्ट न्यूज आहे. पेट्रोल आणि डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर हा केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केलेली आहे? हा कोणता कर आहे पहा. विंडफॉल हा कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली. प्रश्न क्रमांक 41 आहे. कोणत्या राज्याने पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर ही योजना सुरू केलेली आहे पहा. मिशन अरुण हिमवीर ही अरुणाचल प्रदेश या राज्याने पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी ही मिशन सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. भारतातील पहिली व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हे कोठे सुरुवात करण्यात आलेले आहे पहा. भारतातील पहिली व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हा रामेश्वर या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41 आहे. आदि चंचुनगरी हे मोरांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मोरांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले हे अभयारण्य हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहा. हयाओ मियाझाकी यांना हा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि या कोणत्या देशाचे आहेत पहा. जपान या देशाच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे. बुकर पुरस्कार 2024 हा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? बुकर पुरस्कार 2024 हा पुरस्कार सामंता हार्वे या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे. इथेच व्हिडिओ संपलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.